इलेक्शन येत आहे, तर सगळ्यांनी आपलं आपलं मत जे आहे, हे देशाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, तो मत आपण सगळ्यांनी द्या. जेवढं आपल्याला मतदान करता येईल तेवढं करावं. सगळ्या हिंदू बांधवांना मी सांगू पाहतो की त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो आपला बजवा आणि जे आपल्याला विकास देतं, आपल्या धर्माला जपतं, आपल्या संस्कृतीला जपतं, आपल्या स्वतःच्या कल्चरला मोठं करतं, अशा सगळ्यांना आपण मोठं करायला पाहिजे. अशा सगळ्यांना आपण मतदान केलं पाहिजे. आपण पाहिलं पाहिजे की मी माझ्या देशाला मोठं करतो का, मी माझ्या धर्माला मोठं करतो का, मी माझ्या संस्कृतीला मोठं करतो का, अशा जागी आपण मतदान करायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे की मी आमच्या देशामध्ये चांगली जर समजा पिढी घडवू पाहतो, तर ती पिढी या देशानेच उभी करायची आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ती उभी करायची आहेत. तर येत्या 7 तारीखला मतदान आहे आपल्या गोव्यामध्ये. जिथे जिथे जे मतदान करण्यास आहेत त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या जागी जाऊन मतदान करावं आणि आपल्या देशाला प्रगतिशील बनवावं, विकासशील बनवावं. हे आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी करूया. आणि ज्या श्रीरामांनी आपल्या या देशाला संस्कृती दिली, ज्या कृष्णांनी आपल्याला बोध केला, अशा या रामकृष्णांचा हा देश आहे. अशा रामकृष्णांचाच हा देश राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपल्या या देशामध्ये असलेलं मतदान करूया. तुम्हा सगळ्यांना मतदान करण्यासाठी विनंती. जय सच्चिदानंद.